आज आपण जो टॉपिक बघणार आहोत त्या टॉपिकचं नाव आहे मेजरमेंट ऑफ फिजिकल क्वांटिटी. नमस्कार, मी लक्ष्मीकांत बांते. या शैक्षणिक व्हिडिओमध्ये वर्ग 7वी आणि वर्ग 8वीला आलेली मेजरमेंट ऑफ फिजिकल क्वांटिटीज ही कन्सेप्ट स्पष्ट करणार आहे. हा व्हिडिओ सेमी इंग्रजी मराठी माध्यमांच्या विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त आहे. या टॉपिकचे ऑब्जेक्टिव्ह बघूया. टू अंडरस्टँड कन्सेप्ट ऑफ द फिजिकल क्वांटिटीज. फिजिकल क्वांटिटी ही कन्सेप्ट समजून घेणे. टू अंडरस्टँड अँड प्रॅक्टिस स्केलर अँड वेक्टर क्वांटिटी. फिजिकल क्वांटिटीजचे जे प्रकार आहेत स्केलर अँड वेक्टर क्वांटिटी ते समजून घेणे आणि त्याची प्रॅक्टिस करणे. मित्रांनो, इथे बघा, आता काही व्हेजिटेबल्स आपल्याला दिसत आहे, काही ग्रेन्स आपल्याला दिसत आहे. हे मोजण्यासाठी आपण कशाचा वापर करतो? तर अशा पद्धतीच्या काही इन्स्ट्रुमेंट्सचा वापर करत असतो. आणि कोणत्या युनिटमध्ये मोजतो माहिती आहे का? बरोबर, ग्रॅम, किलोग्रॅम. दूध मोजण्यासाठी आपण अशा पद्धतीच्या मेजरिंग जार्सचा वापर करतो. आणि कोणत्या युनिटमध्ये मोजतो? लिटर, मिलीलिटर. जर मला ताप आला आणि मला टेम्परेचर मोजायचं आहे, माझं बॉडी टेम्परेचर मोजायचं आहे, तर कोणतं इन्स्ट्रुमेंट वापरणार? थर्मोमीटर. आणि हे कोणत्या युनिटमध्ये सांगितलं जातं? डिग्री सेल्सिअस किंवा डिग्री फॅरेनहाइट. आता एक टेबल आहे, त्याची विड्थ, लेंथ आणि हाईट मोजायची आहे, तर ते मोजण्यासाठी आपण अशा पद्धतीच्या वेगवेगळ्या मेजरिंग टेप्सचा वापर करतो. आणि कोणत्या युनिटमध्ये मोजणार? तर सेंटीमीटर, इंच, फूट, मीटर अशा वेगवेगळ्या युनिट्सचा आपण वापर करू शकतो. आता ह्या सगळ्या ज्या गोष्टी आपण बघितल्या, ऑल दीज थिंग्स कॅन बी मेजर्ड विथ ॲनी इन्स्ट्रुमेंट. आपण कोणत्या तरी इन्स्ट्रुमेंट्सच्या माध्यमातून आपण या वस्तू मोजू शकतो. पण एक सुंदर असं मला सीन दिसलेला आहे आणि इतका सुंदर सीन आहे आणि मी त्याला म्हणणार का की हा जो सीन आहे 5 किलो सुंदर आहे म्हणून? नाही. त्यानंतर आज मी जाम खुश आहे तर मी 10 लिटर खुश आहे असं म्हणणार का? नाही. आज मी रडतो आहे तर मी असं म्हणणार का 1 किलोमीटर रडलो आहे म्हणून? नाही. म्हणजेच काय? तर आपण आपल्या ज्या भावभावना आहे, सौंदर्य आहे, ते आपण कोणत्या इन्स्ट्रुमेंट्सच्या माध्यमातून मोजू शकत नाही. मग फिजिकल क्वांटिटी म्हणजे काय राहणार? तर फिजिकल क्वांटिटी म्हणजे द क्वांटिटी विच कॅन बी मेजर्ड इज कॉल्ड ॲज फिजिकल क्वांटिटी. अशी क्वांटिटी जे आपण मोजू शकतो त्याला आम्ही काय म्हणणार? फिजिकल क्वांटिटी. मग आता इथे एक्झाम्पल्स काय आहेत? मास, वेट, डिस्टन्स, स्पीड, टेम्परेचर, व्हॉल्यूम, एक्सेट्रा. हे सगळे फिजिकल क्वांटिटीज आहेत जे आपण मोजू शकतो, दॅट कॅन बी मेजर्ड. आता ह्या फिजिकल क्वांटिटीजचे 2 प्रकार. एक स्केलर क्वांटिटी, सेकंड वेक्टर क्वांटिटी. मग व्हॉट इज इन बाय स्केलर क्वांटिटी अँड वेक्टर क्वांटिटी? सुरुवातीला आपण ह्या गोष्टी जर समजून घेण्यासाठी आपल्याला 2 टर्म्स समजून घ्यावे लागतील. एक मॅग्निट्यूड आणि दुसरं डायरेक्शन. आता सर्वप्रथम आपण मॅग्निट्यूड बघूया. मॅग्निट्यूडमध्ये आपल्याला 2 गोष्टी लक्षात घ्याव्या लागतात. एक व्हॅल्यू आणि दुसरं युनिट. आता काय आहे व्हॅल्यू आणि युनिट? आता मी कारने या रस्त्याने नागपूरवरून अमरावतीला गेलो आणि एका व्यक्तीने विचारलं की नागपूर ते अमरावती हे डिस्टन्स किती आहे? तर इथे फिजिकल क्वांटिटी कोणती झाली? डिस्टन्स. ठीक आहे. आता हे त्या व्यक्तीला मी सांगितलं की डिस्टन्स 150 किलोमीटर आहे. इथे मी 2 गोष्टी सांगितल्या. एक नंबर सांगितला आणि एक युनिट सांगितलं. हा जो नंबर म्हणजेच व्हॅल्यू, ओके, आणि युनिट काय आहे? किलोमीटर. ओके. मग हा व्हॅल्यू आणि युनिट मिळून काय बनतो? मॅग्निट्यूड. मग 150 किलोमीटर हा काय झाला? या डिस्टन्सचा मॅग्निट्यूड. आलं लक्षात? आता हे दुसऱ्या उदाहरणाद्वारे बघूया. हा टॉमी आहे आणि हा म्हणतो आहे की हाय, आय एम टॉमी, माय मास इज 650 किलोग्राम. इथे फिजिकल क्वांटिटी कोणती आली? मास. ओके. मग आता इथे त्याचा मास किती आहे? 650 किलोग्राम. मग हा 650 काय आहे? एक नंबर आहे म्हणजे व्हॅल्यू आहे. आणि किलोग्राम काय आहे? युनिट आहे. मग हे काय झालेलं आहे? हे मॅग्निट्यूड. मास या फिजिकल क्वांटिटीचं मॅग्निट्यूड काय आहे? 650 किलोग्राम. त्यानंतर इथे बघा, आता हा एक टेबल आहे. या टेबलची लेंथ आहे 2 मीटर आणि विड्थ आहे 1 मीटर. आता मी तुम्हाला विचारतो आहे की इथे मॅग्निट्यूड ऑफ लेंथ आणि विड्थ काय आहे? मग काय सांगणार? सर, लेंथ 2 मीटर हा मॅग्निट्यूड आहे आणि विड्थचं मॅग्निट्यूड आहे 1 मीटर. अगदी बरोबर. मग आता इथे आपल्याला पहिली क्वांटिटी मिळाली ती म्हणजे आपली स्केलर क्वांटिटी. मग स्केलर क्वांटिटी म्हणजे काय? व्हॉट इज इन बाय स्केलर क्वांटिटी? अ क्वांटिटी दॅट कॅन बी कम्प्लिटली एक्सप्रेस बाय इट्स मॅग्निट्यूड अलोन इज कॉल्ड अ स्केलर क्वांटिटी. म्हणजे जी क्वांटिटी
फक्त मॅग्निट्यूड सांगितल्याने समोरच्याला सगळी काही माहिती मिळून जाते, त्याला मी काय म्हणणार, स्केलर क्वांटिटी. याचे एक्झाम्पल्स बघा, मास, त्यानंतर लेंथ, विड्थ, हाईट, त्यानंतर व्हॉल्यूम ऑफ लिक्विड्स. ठीक आहे. आता पुढची क्वांटिटी आपल्याला सांगायची आहे ती म्हणजे वेक्टर क्वांटिटी. आणि वेक्टर क्वांटिटी सांगण्यासाठी मला थोडंसं तुम्हाला या डिस्प्लेसमेंटकडे घेऊन जावं लागेल. मग डिस्प्लेसमेंट म्हणजे काय, तर इथे बघा, एला माझं घर आहे, बीला माझी शाळा आहे. मग एपासून बीपर्यंतचं जे काही डिस्टन्स मी ट्रॅव्हल करतो, एपासून मी बीला पोहोचलो, तर हे माझं झालं डिस्प्लेसमेंट. हे माझं झालं डिस्प्लेसमेंट. मग व्हॉट इज माय डिस्प्लेसमेंट, द डिस्टन्स ट्रॅव्हल इन अ गिवन डायरेक्शन. ठीक आहे. किंवा दुसऱ्या भाषेत मी असं म्हणू शकतो, डिफरन्स बिटवीन स्टार्टिंग पॉईंट अँड एंडिंग पॉईंट. ओके. आता एक इथे बघा, एक राजू नावाचा विद्यार्थी आहे, त्याची शाळा आणि घर याच्यामधला हा त्याचा डिस्प्लेसमेंटचा रूट मॅप आहे. म्हणजे तो शाळेतून घरी जातो, हा त्याचा रूट मॅप आहे. म्हणजेच काय, त्याचं घरून शाळेत किंवा शाळेतून घरी हे त्याचं डिस्प्लेसमेंट होत आहे. पण कसं होत आहे, तो कधी असं अंतर निघतो आहे, मग कधी डावीकडे वळतो, कधी उजवीकडे वळतो, आणि एक स्पेसिफिक अंतर म्हणजे 5 मीटर, 10 मीटर, 100 मीटर तो चालतो आहे. तर इथे दोन गोष्टी आपल्याला माहिती होऊन राहिलेल्या आहे. एक मॅग्निट्यूड माहिती होऊन राहिला आहे, म्हणजे तो 50 मीटर सरळ जातो, 10 मीटर जातो, 100 मीटर जातो, हे मॅग्निट्यूड झाले. आणि सोबत तो पलटतो आहे, इकडून तिकडे टर्न घेतो आहे, तर त्याची दिशा बदलत आहे, म्हणजे डायरेक्शन चेंज होत आहे. म्हणजेच काय, तर राजूचं मला डिस्प्लेसमेंट सांगताना दोन गोष्टी सांगाव्या लागतील. एक तर मॅग्निट्यूड सांगावंच लागेल, सोबतच मला डायरेक्शनसुद्धा सांगावी लागेल. इथे आम्हाला दुसरी क्वांटिटी मिळाली आणि ती म्हणजे वेक्टर क्वांटिटी. ओके. मग व्हॉट इज मीन बाय वेक्टर क्वांटिटी, अ क्वांटिटी दॅट इज एक्सप्रेस कम्प्लिटली ओनली व्हेन मॅग्निट्यूड अँड डायरेक्शन आर बोथ गिवन इज कॉल्ड अ वेक्टर क्वांटिटी. म्हणजे अशी क्वांटिटी जे एक्सप्रेस करताना किंवा सांगताना मला दोन गोष्टी सांगाव्या लागतात. कोणत्या, मॅग्निट्यूड अँड डायरेक्शन. ह्या दोन्ही गोष्टी जेव्हा मी सांगेल तेव्हा समोरच्याला पूर्ण माहिती मिळेल, त्याला म्हणतात वेक्टर क्वांटिटी. ओके. त्याचं उदाहरण डिस्प्लेसमेंट हे तर आपण बघितलंच आहे. सेकंड, फोर्स. या फोर्समध्ये बघा, फोर्सचं युनिट आहे न्यूटन. जर मी फोर्स अप्लाय करतो आहे कुठेतरी 200 न्यूटन, 300 न्यूटन, हे काय झालं, मॅग्निट्यूड. पण मला सोबत दुसरी गोष्ट सांगावी लागते, तो फोर्स सिमिलर साईडनी चाललेला आहे की अपोजिट साईडनी. तर म्हणजेच काय, ही काय झाली, डायरेक्शन. म्हणजे फोर्स सांगताना मला दोन्ही गोष्टी सांगाव्या लागतात, मॅग्निट्यूड आणि डायरेक्शन. म्हणून फोर्स ही कोणती क्वांटिटी आहे, बरोबर, वेक्टर क्वांटिटी. तर लक्षात असू द्या, व्ही फॉर वेक्टर. ओके. आणि याच्यात दोन क्वांटिटी असतात, दोन गोष्टी असतात, ज्या म्हणजे मॅग्निट्यूड आणि डायरेक्शन दोन्ही मला सांगाव्या लागतात. त्याला आम्ही काय म्हणतो, वेक्टर क्वांटिटी. अशा आहे तुम्हाला ह्या फिजिकल क्वांटिटी, स्केलर क्वांटिटी आणि वेक्टर क्वांटिटी तिन्ही समजलेल्या आहे. फिजिकल क्वांटिटी काय आहे, दॅट कॅन बी मेजर्ड, जे आपण मोजू शकतो, दॅट इज कॉल्ड ॲज फिजिकल क्वांटिटी. सोबत याचे दोन टाईप, स्केलर क्वांटिटी आणि वेक्टर क्वांटिटी. मग स्केलर क्वांटिटी काय आहे, अ क्वांटिटी दॅट कॅन बी कम्प्लिटली एक्सप्रेस बाय इट्स मॅग्निट्यूड अलोन इज कॉल्ड अ स्केलर क्वांटिटी. म्हणजे जे आपण फक्त सांगताना फक्त मॅग्निट्यूड सांगितलं तरी चालते, त्याला आपण स्केलर क्वांटिटी म्हणणार. आणि वेक्टर क्वांटिटी, अ क्वांटिटी दॅट इज एक्सप्रेस कम्प्लिटली ओनली व्हेन मॅग्निट्यूड अँड डायरेक्शन आर बोथ गिवन इज कॉल्ड अ वेक्टर क्वांटिटी. म्हणजे जे सांगताना मला मॅग्निट्यूड पण सांगावा लागतो आणि डायरेक्शन पण सांगावी लागते, त्याला आम्ही काय म्हणणार, वेक्टर क्वांटिटी. तर अशा आहे, तुम्हाला ह्या तिन्ही कन्सेप्ट छान पद्धतीने समजलेले आहेत. चला तर आता होमवर्क घ्या. होमवर्क काय आहे तुमचा, तर स्केलर क्वांटिटी आणि वेक्टर क्वांटिटीमध्ये तुम्हाला ह्या दिलेल्या क्वांटिटीज डिफरन्शिएट करायच्या आहे, क्लासिफाय करायच्या आहेत. तर तुम्ही करालच, मला आशा आहे. थँक्यू.